नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 11वी विषय मराठी युवक भारती वरती आज आपण चर्चा करतोय आणि यातलं तिसरं प्रकरण अशी पुस्तकं या प्रकरणाचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, तुलना करा. पुस्तकरूपी मित्र आणि मानवी मित्र यामध्ये आपल्याला तुलना करायची आहे. तर ही तुलना आपण समजून घेऊयात. बघा, पुस्तकरूपी मित्र यामध्ये जर बघितलं तर पुस्तके आयुष्यभर सोबत करतात तर जवळचे मित्र दुरावतात. दुसरा मुद्दा आहे, पुस्तके नेहमी सुगंधाप्रमाणे मनात दरवळत राहतात आणि मानवी मित्रांचा विचार केला तर ज्यांच्यावर प्रेम केलं ते वैरी बनतात. तिसरा मुद्दा आहे, पुस्तके कधीही विश्वासघात करीत नाहीत आणि मानवी मित्रामध्ये मुद्दा आहे, माणसे काही वेळा विश्वासघात करतात. चौथा मुद्दा आहे, पुस्तकरूपी मित्रांमध्ये पुस्तके स्वतः जवळचे सर्व भांडार मुक्तपणे बहाल करतात आणि माणसे उदार नसतात. तर हा पहिला मुद्दा आहे, पहिला प्रश्न आहे, तुलना करा, जो स्क्रीनवरती आहे, जो तुम्ही लिहून घेऊ शकताय. पुढचा प्रश्न आपण बघू. कारणे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आपल्याकडे आहे, ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत. कारण अधोरेखित केलेलं आहे. लेखक स्वतः पुस्तकप्रेमी असल्याने त्यांना ग्रंथप्रेमीच्या भावनांची जाणीव होती. प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला, कारण अनेकदा फुकटे वाचक नेलेले पुस्तक परत देतच नाहीत. तिसरा प्रश्न आहे, रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हे अरसिकपणाचं आहे, कारण कलात्मक आनंद देणारे श्रेष्ठ साहित्य तरुणांना व वृद्धांना सारखाच आनंद देते. पुढचा प्रश्न आहे, कृती करा. हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ. पहिला अर्थ आहे, अतिबलाढ्य, निष्ठुर नियती आणि दुबळा महत्वाकांक्षी माणूस यांच्यात लाखो वर्षांपासून द्वंद्व युद्ध चालू आहे. दुसरा मुद्दा, नियती बलाढ्य आहे पण दुबळ्या माणसातही अदम्य ईर्ष्या आहे. तिसरा मुद्दा, विजय मिळवायचाच या ईर्ष्याने माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे. आणि चौथा, भविष्यात केव्हा तरी माणूस नियतीवर विजय मिळविलच. दुसरा प्रश्न आहे यातला, उत्तम साहित्य कृतीची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य, अंतःकरणात भावनांची खळबळ उडून देतात. दुसरं, झपाटून टाकतात. तिसरा मुद्दा, ही पुस्तके विसरता येत नाहीत. आणि चौथं, दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधांप्रमाणे मनात दरवळत राहतात. पुढचा प्रश्न आपण बघू. नंतर पुढचा प्रश्न दुसरा, अर्थ स्पष्ट करा. दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे. उत्तर, एखाद्या गोष्टीमुळे आधी नुकसान झाले असेल तर पुढच्या वेळी सावधगिरी बाळगणे. पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे. उत्तर, पुस्तकाला प्रेमाने सांभाळले जाणे. यानंतर पुढचा प्रश्न आहे व्याकरणाचा. सूचनेनुसार सोडवा. चवदार सारखे शब्द लिहा. बघा, चवदार सारखे शब्द दळदार, डेरेदार, वळणदार, रखवालदार, मजेदार, हवालदार असे बरेचसे शब्द येऊ शकतात. तिसरा, जसे विफलताचे वैफल्य, बघा, तसे सफलता साफल्य, कुशलता कौशल्य, त्याच्यानंतर निपुणता नैपुण्य आणि अशा प्रकारे हे 3 मुद्दे आहेत. पुढचा प्रश्न आहे, या शब्दगटातील विशेषणे आपल्याला ओळखायची आहेत. काव्यात्मक अवस्था, बघा, विशेषणे ओळखायचे आहेत. यामध्ये काव्यात्मक अवस्था, साहित्यकृती, विमनस्क, प्रेरणा, संवाद, नव्या, उत्तम यामधली विशेषणे काय. तर पहिलं विशेषण या ठिकाणी बघा, त्याच्या अगोदर हा पहिला जो प्रश्न आहे तो आपण बघूयात. शब्दाच्या शेवटी क असलेले 4 शब्द लिहा. याच्यामध्ये उत्तेजक जसं आहे तसं मासिक, मालक, वाचक, रसिक, पथिक आणि आहे. या विशेष गटातील विशेषणे ओळखा. बघा, यामध्ये नव्या हे एक विशेषण आहे, काव्यात्म हे एक विशेषण आहे, उत्तम आणि विमनस्क ही विशेषणे आहेत. पुढचा प्रश्न चौथा आहे सोमत. तर सोमतकडे आपण जाऊयात. सोमत मधला पहिला प्रश्न, वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव सोभाषेत लिहा. बघा, उत्तरामध्ये आहे, ललित आणि वैचारिक साहित्यातून वाचकांना वैशिष्ट्यपूर्ण अनुभव मिळतात. ते अनुभव वाचकांच्या मनावर ठसा उमटवतात. अशा पुस्तकांमधून भोवतालच्या परिस्थितीचे दर्शन घडते. दुःखद घटनांचे वर्णन वाचकांच्या हृदयाला पिळवटून टाकते व त्या दुःखाची जाणीव करून देते.
परिणामी अशी स्थिती बदलली पाहिजे असे विचार वाचकांच्या मनात निर्माण होतात आणि ते बदलण्यासाठी प्रयत्नशील होतात. उदाहरणार्थ दया पवार यांचं बोलुतं हे आत्मकथन पाहून यात दलित समाजाच्या हीन दीन अवस्थेचे वास्तव चित्रण आहे. ते वाचताना वाचकाला दुःख व संताप दोन्हीही होतात. जातीयता व धर्मांधता याविरुद्ध मनात तिढीक निर्माण होते. त्यामुळे हे पुस्तक माणुसकीची बाजू घेते, गुलामगिरी व अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. पुढचा मुद्दा आहे, म्हणून अशा प्रकारचे वैचारिक साहित्य माणसाला चांगले समाज व चांगले जग निर्माण करण्यासाठी प्रेरित करतात. पुढचा प्रश्न आहे सोमत मधलाच पुस्तकाविषयींचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: लेखकाच्या मते मानवी जीवनात पुस्तकाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पुस्तक वाचताना वाचकाला चांगले वाईट यांचे दर्शन घडते. वाईटचा त्याग करून चांगले आत्मसात केले पाहिजे ही दृष्टी त्याला मिळते आणि तो त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, महात्मा फुले यांचे साहित्य वाचल्यावर शेतकऱ्यांची हालाखी, होणारा अन्याय लक्षात येतो. त्यामुळे अंतःकरणात भावनिक खळबळ निर्माण होते. आपण अवतीभोवतीच्या परिस्थितीचे निरीक्षण करू लागतो. माणसे सर्वांसोबत चांगुलपणाने वागतात का? कोणावर अन्याय होतो का? भेदभाव केला जातो का? असे प्रश्न निर्माण होतात. त्यातून चांगले काय आणि वाईट काय हे स्पष्ट समजू लागते. म्हणून अशी पुस्तके वाचकाच्या मनातून कधीच पुसली जात नाहीत. पुढचा मुद्दा आहे यामधला, प्रत्येक वाचनातून नवीन दृष्टी मिळते, परिस्थितीचे अधिक ज्ञान होते, काय करावे आणि काय टाळावे हे समजते. त्यामुळे पुस्तक वाचकाला चांगले जीवन जगायला शिकवते. हाच पुस्तकांचा खरा महत्त्वाचा संदेश लेखक सांगतो. पुढचा प्रश्न सोमतचा आहे, हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: या पाठात लेखकाने अर्नेस्ट हेमिंग्वेच्या द ओल्ड मॅन अँड द सी या कादंबरीचा परिचय करून दिला आहे. कथानक साधे असले तरी त्यात गहन जीवन दृष्टिकोन आहे. एका म्हाताऱ्या कोळ्याने प्रचंड देवमाशाशी जीवाची बाजी लावून लढा दिला आणि अखेरीस विजय मिळवला. पण किनाऱ्याकडे परतताना शार्क माशांनी देवमाशावर हल्ला चढवून त्याला खाऊन टाकले आणि शेवटी फक्त हाडेच उरली. तरी सुद्धा कोळी निराश झाला नाही. उलट तो हसला आणि उद्या पुन्हा शिकारीला जाईन असा निश्चय केला. या कथेत देवमाशा आणि शार्क मासे हे महान शक्तिशाली नियतीचे प्रतीक आहेत. पण कोळी हा संपूर्ण मानवजातीचे प्रतीक आहे. नियतीविरुद्ध ही झुंज म्हणजे माणसाची शाश्वत लढाई होय. हजारो वर्षांपासून माणूस नियतीशी झगडत आहे आणि याच्या विजिगीषू वृत्तीमुळे पराभव स्वीकार नाही. हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी न थांबता ध्येयाने आणि जिद्दीने संघर्ष करणे. पुढचा प्रश्न आहे अभिव्यक्ती. यामध्ये आहे, उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. हे विधान सुधारणा स्पष्ट करा. उत्तर: उत्तम साहित्यकृती, इथं पुन्हा एकदा प्रश्न चालाय, उत्तर खाली आहे बघा. उत्तम साहित्यकृती आपल्याला सदोदित भावनिक सोबत करतात. हे खरेच आहे. अशी पुस्तके आपल्याला उभारी देतात. मी 10वीची परीक्षा दिली. सर्व पेपर काही चांगले गेले नव्हते. कमी गुण मिळणार याची मला मनोमन खात्री होती. निराश झालो होतो. काय करावे सुचत नव्हते. तेवढ्यात एक पुस्तक माझ्या हाती लागले. अच्युत गोडबोले या लेखकाचे मुसाफिर वाचायला सुरुवात केली. मग पुढे वाचत गेलो. लेखकाने स्वतःचे आत्मकथन त्यात मांडले आहे. लेखक स्वतः प्रचंड बुद्धिमान, IIT सारख्या मातब्बर खूप प्रतिष्ठित अशा शिक्षण संस्थेत प्रवेश मिळाला होता. कोणत्या तरी कारणाने सामाजिक चळवळीकडे लक्ष गेले. देशातील अन्याय अत्याचार यांचे दर्शन घडले. जीवनाचा मार्ग ढळला. मग कसेबसे स्वतःला सावरले. झोकून देऊन अभ्यास सुरू केला. प्रचंड यश मिळत गेले. त्यांनी लिहिलेली पुस्तके जगभर गाजली. जगभर मोठमोठ्या कंपन्यांना मार्गदर्शन केले. कित्येक कंपन्यात स्वतः स्थापन केल्या. अनेक कंपन्यांमध्ये भागीदारी मिळवली. हे सगळे वाचल्यानंतर माझी दृष्टीच बदलली. आपणही प्रयत्न करून असे भव्य दिव्य यश मिळवू शकतो असे मला वाटू लागले. माझी निराशा झटकन गेली आणि मन चैतन्याने भरून गेले. पुढचा प्रश्न आहे, निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले आहेत. हे विधान स्पष्ट करा. उत्तर: निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले आहे हे विधान अगदी अचूक आहे. लेखकाच्या एका ग्रंथप्रेमी मित्राने पुस्तक देताना अनेक अटी घातल्या. त्याचे सांगणे काहीसे अपमानास्पद वाटले तरी लेखकाला ते तसे वाटले नाही. कारण तो स्वतःही ग्रंथप्रेमी होता. त्याला त्या मित्राच्या मनातील पुस्तकांविषयीची निष्ठा समजली.
ग्रंथातून मानवी जीवनाचे दर्शन घडते, जीवनविषयक दृष्टिकोन घडतो आणि माणूस समजून घेण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. त्यामुळे ग्रंथप्रेमी व्यक्ती पुस्तके अपत्याप्रमाणे जपतात. लेखकाचा तो मित्रही तसाच होता. त्याने सांगितले की ही पुस्तके नसतील तर राजवाडा हे स्मशानासारखा वाटेल आणि पुस्तके सोबत असतील तर काळ्या पाण्याची शिक्षा देखील सहज स्वीकारता येईल. त्यामुळेच एका कवी मित्राने घेतलेली 2 पुस्तके परत न केल्याने तो मित्र दुखावला आणि पुढे कोणालाही पुस्तक न देण्याचा निर्णय घेतला. यावरून त्याची पुस्तकांवरील निष्ठा स्पष्ट होते. पण अशा निष्ठावंत वाचकांचे अस्तित्व आजच्या काळात क्वचितच आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या प्रकरणावर चर्चा केली. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं प्रकरण आणि पुढच्या प्रकरणाचा स्वाध्याय बघूयात. पुढची एक कविता आहे, तो स्वाध्याय बघू आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.